गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण फिजिक्स 2 मधला सेक्शन 2 मधला नवीन टॉपिक स्टार्ट करतोय. EMI इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. हा टॉपिक बऱ्यापैकी थेरॉटिकल टॉपिक आहे जो आपल्याला JEE CET नीटसाठी लागणार आहे. तर आता पहिला फॅरेडे एक्सपेरिमेंट हा पहिला पॉईंट आहे. तो पॉईंट डिस्कस करायच्या अगोदर मला एक दोन गोष्टी तुमच्याशी शेअर करायच्या आहेत. त्यातलं पहिलं म्हणजे व्होल्टेज. व्होल्टेजला आपण EMF देखील म्हणतो. EMF म्हणजे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. ओके, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स EMF म्हणजे व्होल्टेज आणि करंट. आता हे दोन क्वांटिटी करंट आणि व्होल्टेज, ह्याच्यामध्ये व्होल्टेज ही इंडिपेंडंट क्वांटिटी आहे तर करंट ही डिपेंडंट क्वांटिटी आहे. विदाउट व्होल्टेज वी कांट प्रोड्यूस करंट. आपल्याला जर सर्किटमध्ये करंट प्रोड्यूस करायचं असेल तर तिथे EMF जनरेट व्हायला पाहिजे. जोपर्यंत सर्किटमध्ये EMF जनरेट होत नाही तोपर्यंत आपल्याला सर्किटमध्ये करंट डेव्हलप करता येत नाही, सर्किटमध्ये करंट प्रोड्यूस करता येत नाही. तर आता लक्षात काय ठेवायचं, आउट ऑफ EMF अँड करंट व्होल्टेज इज फंडामेंटल क्वांटिटी, EMF इज इंडिपेंडंट क्वांटिटी अँड करंट इज डिपेंडंट क्वांटिटी. करंट हा EMF वर डिपेंड असेल. जोपर्यंत सर्किटमध्ये EMF जनरेट होणार नाही तोपर्यंत सर्किटमध्ये करंट प्रोड्यूस होणार नाही. आता EMF जनरेट कसा कराल, तर EMF जनरेट करायला आपण बॅटरी यूज करतो. बाय युजिंग बॅटरी आपल्याला सर्किटमध्ये व्होल्टेज डेव्हलप करता येतं, बरोबर आहे. मग सर्किटमध्ये जर बॅटरी कनेक्ट केलेली असेल तर तिथे व्होल्टेज जनरेट होईल, EMF जनरेट होईल आणि त्यामुळे सर्किटमधून करंट फ्लो होईल. हा करंट तुम्ही डिटेक्ट कसा कराल, आपण हे मॅग्नेटिक इफेक्टमध्ये स्टडी केलं आहे. सर्किटमध्ये जर करंट असेल तर तो करंट आपण डिटेक्ट करू बाय युजिंग गॅल्व्हनोमीटर, बरोबर आहे. आता जोपर्यंत सर्किटमध्ये सपोज करा गॅल्व्हनोमीटर कनेक्ट करून ठेवला आहे, जर सर्किटमधला करंट 0 असेल तर गॅल्व्हनोमीटर विल शो नल डिफ्लेक्शन आणि सर्किटमधून करंट पास केला की गॅल्व्हनोमीटर विल शो सम डिफ्लेक्शन. गॅल्व्हनोमीटरनं डिफ्लेक्शन शो केलं याचा अर्थ सर्किटमध्ये करंट आहे. गॅल्व्हनोमीटरचं डिफ्लेक्शन 0 असेल याचा अर्थ सर्किटमधला करंट 0 आहे, बरोबर आहे. तर हे बेसिक लक्षात ठेवायचं आहे. आपल्याला हे फॅरेडेज एक्सपेरिमेंट स्टडी करताना लागणार आहे. तर मी अजून एकदा रिपीट करतो. आउट ऑफ EMF अँड करंट, EMF इज इंडिपेंडंट क्वांटिटी, करंट इज डिपेंडंट क्वांटिटी. जोपर्यंत सर्किटमध्ये EMF जनरेट होत नाही तोपर्यंत सर्किटमध्ये करंट डेव्हलप होणार नाही. आता सर्किटमध्ये EMF जनरेट करायचं असेल तर त्यासाठी आपण यूज करू बॅटरी, बरोबर आहे. जर सर्किटमध्ये बॅटरी कनेक्ट केलेली असेल तर बॅटरी पोटेन्शियल डिफरन्स डेव्हलप करेल, ड्यू टू विच सर्किटमधून करंट फ्लो होईल. हा करंट आपण डिटेक्ट करू बाय युजिंग गॅल्व्हनोमीटर. ओके, आता फॅरेडेचा एक्सपेरिमेंट काय होता बघा. ही यूज अ कंडक्टिंग कॉईल, This coil is connected to galvanometer. He used a conducting coil. This coil is connected to galvanometer and he used a bar magnet. हा त्याचा एवढा सिंपल एक्सपेरिमेंटल सेटअप आहे. त्याने एक कंडक्टिंग कॉईल यूज केले, या कॉईलला कनेक्ट केले गॅल्व्हनोमीटरला आणि त्याने एक मॅग्नेट यूज केलं. आता आपण जे डिस्कस केलं त्याच्यावरनं बघा, ह्या सर्किटमध्ये कुठेही EMFचा सोर्स यूज केलेला नाही आहे, कुठेही बॅटरी यूज केलेली नाही आहे. मग अकॉर्डिंग टू अवर नॉलेज ह्या सर्किटमधला करंट 0 असायला पाहिजे, बरोबर आहे. आणि गॅल्व्हनोमीटरचं डिफ्लेक्शन फॉर एव्हर किती राहायला पाहिजे, 0 राहायला पाहिजे. हे आत्तापर्यंतचं आपलं नॉलेज, बरोबर आहे. ह्या सर्किटमध्ये कुठेही EMFचा सोर्स यूज केलेला नाही आहे, कुठेही बॅटरी यूज केलेली नाही आहे. त्यानं फक्त एक वायर घेतले, ती वायर गॅल्व्हनोमीटरला कनेक्ट केली आणि एक बार मॅग्नेट यूज केलं आहे, बरोबर आहे. इथे कुठेही व्होल्टेजचा सोर्स यूज केलेला नाही आहे, बॅटरी यूज केलेली नाही आहे. त्यामुळे ऑब्व्हियसली सर्किटमध्ये EMF जनरेट होणार नाही. त्यामुळे सर्किटमधला करंट 0 असेल, गॅल्व्हनोमीटरचं डिफ्लेक्शन फॉर एव्हर 0 राहायला पाहिजे. मग आता त्यानं हा एक्सपेरिमेंट करताना काही ऑब्झर्वेशन रेकॉर्ड केलेत. त्याचं पहिलं ऑब्झर्वेशन हे होतं, when coil and magnet both are at rest position, galvanometer shows null deflection. Galvanometer shows 0 deflection. हे पहिलं ऑब्झर्वेशन. when both magnet and coil are at rest position, then galvanometer shows null deflection. When magnet is moved
towards galvanometer. When magnet is moved towards coil, galvanometer shows deflection on one particular side. With a decrease in distance between coil and magnet, deflection in galvanometer will also going on increasing. Okay, हे त्याचं सेकंड ऑब्झर्वेशन. काय म्हटलं मी? when magnet is moved towards coil, galvanometer shows deflection. Okay, with the decrease in distance between coil and galvanometer, deflection in galvanometer will also going on increasing. Third observation, near coil magnet is at rest position. Near coil magnet is at rest position. Again galvanometer shows null deflection. Okay, हे third observation. When magnet is moved away from coil, again galvanometer shows deflection but on opposite side. With increase in distance between coil and galvanometer, with increase in distance between coil and magnet, deflection in galvanometer will also going on increasing. तर हा एक्सपेरिमेंटल सेटअप आणि हे त्याचे ऑब्झर्वेशन. मी ऑब्झर्वेशन पुन्हा एकदा रिपीट करतो. वेन कॉइल अँड मॅग्नेट बोथ आर ॲट रेस्ट पोझिशन, galvanometer shows null deflection. Second observation, when magnet is moved towards coil, galvanometer shows deflection on one particular side. With a decrease in distance between coil and magnet, deflection in galvanometer will going on increasing. Okay. Third observation, near coil magnet is at rest position. Again deflection in galvanometer is 0. Fourth observation, when magnet is moved away from coil, again galvanometer shows deflection but on opposite side. With increase in distance between coil and magnet, deflection in galvanometer will also going on increasing. Okay. आता त्याचा सेकंड एक्सपेरिमेंट, त्याच्यामध्ये पुन्हा त्यानं कॉईल आणि मॅग्नेटच यूज केलं होतं. ओके, पण त्यानं मॅग्नेटला रेस्टला ठेवलं आणि कॉईलची मोशन केली आणि ऑब्झर्वेशन रेकॉर्ड केले. त्याचं पहिलं ऑब्झर्वेशन, सेकंड एक्सपेरिमेंट लक्षात आला का? सेकंड एक्सपेरिमेंटमध्ये मॅग्नेट रेस्टला आहे आणि कॉईलची मोशन केले. ओके, पहिलं ऑब्झर्वेशन होतं वेन कॉईल अँड मॅग्नेट बोथ आर ॲट रेस्ट पोझिशन, डिफ्लेक्शन इन गॅल्व्हॅनोमीटर इज 0. वेन कॉईल इज मूव्ड टुवर्ड्स मॅग्नेट, when coil is moved towards stationary magnet, galvanometer shows deflection on one particular side. With a decrease in distance between coil and magnet, deflection in galvanometer will going on increasing. Near magnet, coil is at rest position, again galvanometer shows null deflection. When coil is moved away from magnet, again galvanometer shows deflection but on opposite side. With increase in distance between coil and magnet, deflection in galvanometer will going on increasing. ओके, हा सेकंड एक्सपेरिमेंट. सेकंड एक्सपेरिमेंट आणि फर्स्ट एक्सपेरिमेंटमध्ये डिफरन्स काय आहे? फर्स्ट एक्सपेरिमेंटमध्ये कॉईल रेस्टला होती आणि मॅग्नेटची मोशन झाली होती. तर सेकंड एक्सपेरिमेंटमध्ये त्यानं मॅग्नेटला रेस्टला ठेवलं आणि कॉईलची मोशन केली. आता त्याचा थर्ड एक्सपेरिमेंट, त्याच्यामध्ये पुन्हा त्यानं कॉईल आणि मॅग्नेटच यूज केलं आणि ऑब्झर्वेशन रेकॉर्ड केले. When both coil and magnet are at rest position, galvanometer shows null deflection. When both move towards each other, galvanometer shows deflection on one particular side. With a decrease in distance between coil and magnet, deflection will also going on increasing. Near each other, coil and magnet are at rest position. Near each other, coil and magnet are at rest position. At that time, galvanometer shows null deflection. When coil and magnet both are moved away from each other, galvanometer shows deflection on opposite side. With increase in distance between coil and magnet, deflection in galvanometer will also going on increasing. तर हा त्याचे 3 एक्सपेरिमेंट. आता बघा, सगळ्यात इम्पॉर्टंट, ज्या ज्या वेळेला मोशन झाली, मग मे बी कॉईलची मोशन असेल, मे बी मॅग्नेटची मोशन असेल किंवा दोघांचीही मोशन असेल, त्यावेळेला गॅल्व्हॅनोमीटरनं डिफ्लेक्शन शो केलंय. याचा अर्थ गॅल्व्हॅनोमीटरमधून करंट पास झालाय. मी मगाशी म्हटलं तसं करंट ही डिपेंडंट क्वांटिटी आहे. विदाऊट EMF करंट डेव्हलप होणं शक्य नाही आहे. याचा अर्थ ज्या ज्या वेळेला कॉईल आणि मॅग्नेट यांच्यामध्ये रिलेटिव्ह मोशन असेल त्यावेळेला काहीतरी होतंय. समथिंग विल हॅपन, समथिंग वॉज हॅपन, ड्यू टू विच EMF विल इंटरनली डेव्हलप इन द सर्किट which produce an internal current and galvanometer shows deflection.
मला काय म्हणायचं तुमच्या लक्षात आलं का? ज्या वेळेला कॉईल आणि मॅग्नेट रेस्ट पोझिशनला आहे त्यावेळेला गॅल्व्हॅनोमीटरचं डिफ्लेक्शन 0 आहे. याचा अर्थ गॅल्व्हॅनोमीटरमध्ये करंट नाही आहे. आता करंट नाही आहे म्हणजे EMF जनरेट झालेला नाही आहे. आता ज्या वेळेला मोशन होते मग मे बी मॅग्नेटची मोशन असेल, मे बी कॉईलची मोशन असेल किंवा दोघांचीही मोशन असेल, त्यावेळेला काहीतरी होतं आहे ज्याच्यामुळं सर्किटमध्ये इंटरनली EMF जनरेट होतो आहे. कारण इथे आपण EMFचा एक्सटर्नल सोर्स म्हणजे बॅटरी वगैरे काही यूज केलेली नाही आहे, बरोबर आहे. सो व्हेन देअर इज रिलेटिव्ह मोशन बिटवीन कॉईल अँड मॅग्नेट ड्यू टू सम फिनॉमिनन, EMF will internally develop in a circuit which produce an internal current and this phenomenon is called as electromagnetic induction. लक्षात आलं? या फिनॉमिननला त्यानं नाव दिलं इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. तर हे त्याचं कन्क्लुजन काय होतं लक्षात आलं? when there is relative motion between coil and magnet due to some phenomenon will takes place due to which EMF will internally develop in a circuit which produce an internal current and that phenomenon is called as electromagnetic induction. मग आता सगळ्यात इम्पॉर्टंट, ज्या वेळेला मॅग्नेटची मोशन होते किंवा कॉईलची मोशन होते किंवा दोघांचीही मोशन होते, इन शॉर्ट ज्या वेळेला तिथे रिलेटिव्ह मोशन असते त्यावेळेला एक्झॅक्टली काय होतंय की ज्याच्यामुळे हा EMF जनरेट होऊ लागलाय, बरोबर आहे. तर आता काय होतं बघा, मॅग्नेट असेल तर मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करेल. मग इथे हे बार मॅग्नेट यूज केलंय त्यानं. बार मॅग्नेट असेल तर बार मॅग्नेटचं मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होईल. काही मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आहेत ह्या त्या कॉईलच्या क्रॉस सेक्शनमधून पास होतील. मॅग्नेटिक फील्ड लाईन्स पासिंग थ्रू गिवन क्रॉस सेक्शन दॅट इज नथिंग बट मॅग्नेटिक फ्लक्स, बरोबर आहे ना. मॅग्नेटिक फील्ड लाईन्स पासिंग थ्रू गिवन क्रॉस सेक्शन is nothing but magnetic flux. So when he use magnet and when he use coil, magnet will produce magnetic field. Some magnetic field lines will pass through coil. As a result of this, some magnetic flux will associated with coil. When magnet and coil both are at rest position, magnetic flux associated with coil is constant. Okay, and when there is relative motion, magnetic flux associated with coil will change, and due to change in magnetic flux, EMF will internally develop in a circuit which produce an internal current. This phenomenon is nothing but electromagnetic induction. मग आता तुमच्या लक्षात आलं इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचं बेसिक रिझन, बेसिक कॉज काय असेल तर चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स. मी काय म्हटलं लक्षात आलं, त्यानं मॅग्नेट यूज केलंय. मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करेल, बरोबर आहे. मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आहेत त्या कॉईलच्या क्रॉस सेक्शनमधून पास होतील. याचा अर्थ कॉईलसोबत काहीतरी मॅग्नेटिक फ्लक्स रिलेट करेल, काहीतरी मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएटेड असेल. ज्या वेळेला कॉईल आणि मॅग्नेट दोघंही रेस्टला आहेत त्यावेळेला मॅग्नेटिक फ्लक्स कॉन्स्टंट आहे. त्यावेळेला गॅल्व्हॅनोमीटरचं डिफ्लेक्शन 0 आहे. याचा अर्थ मॅग्नेटिक फ्लक्स जर कॉन्स्टंट असेल तर EMF जनरेट होणार नाही. पण ज्या वेळेला रिलेटिव्ह मोशन होते, ड्यू टू रिलेटिव्ह मोशन मॅग्नेटिक फ्लक्स रिलेटेड विथ कॉईल विल चेंज. मग कदाचित ते इन्क्रीज होत असेल, कदाचित डिक्रीज होत असेल. मॅग्नेटिक फ्लक्स काय होत आहे, चेंज होत आहे. ड्यू टू चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स EMF will internally develop in a circuit which produce an internal current. This phenomenon is called as electromagnetic induction. मग इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनची डेफिनेशन कसं लिहाल, when magnetic flux associated with coil will change, EMF will internally develop in a coil which produce an internal current. This phenomenon is called as electromagnetic induction. हा EMF जो इंटरनली जनरेट झाला याला म्हणतात इंड्युस्ड EMF, आणि जो करंट डेव्हलप झाला त्याला म्हणतात इंड्युस्ड करंट. लक्षात आलं? इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनची डेफिनेशन लक्षात आली. व्हेन मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएटेड विथ कॉईल विल चेंज, EMF will internally develop in a circuit which produce an internal current. This phenomenon is called as electromagnetic induction. लक्षात आलं? मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएटेड विथ कॉईल विल चेंज, then EMF will internally develop in a circuit which produce an internal current. This phenomenon is called as electromagnetic induction. क्लिअर झालं?
तर हा जो EMF जनरेट झाला याला म्हणायचं इंड्युस्ड EMF आणि जो करंट डेव्हलप झाला याला म्हणायचं इंड्युस्ड करंट। आता त्यानं अजून एक एक्सपेरिमेंट केला होता, त्याने एक कॉईल यूज केली होती। ह्या कॉईलला त्यानं कनेक्ट केलं होतं टू द सोर्स ऑफ अल्टरनेटिंग करंट आणि या कॉईलच्या शेजारी त्यानं अजून एक कॉईल प्लेस केली होती आणि त्या कॉईलला कनेक्ट केला होता गॅल्व्हनोमीटर। ओके, त्यानं दोन कॉईल यूज केल्या होत्या। पहिल्या कॉईलला त्यानं प्रायमरी कॉईल म्हटलं होतं, दुसऱ्या कॉईलला त्यानं सेकंडरी कॉईल म्हटलं होतं। प्रायमरी कॉईल इज कनेक्टेड टू सोर्स ऑफ अल्टरनेटिंग EMF अँड सेकंडरी कॉईल इज कनेक्टेड टू गॅल्व्हनोमीटर। इथे देखील कुठेही त्यानं सेकंडरी कॉईलला कुठेही त्यानं बॅटरी वगैरे कनेक्ट केलेली नाही आहे। आता अल्टरनेटिंग करंट म्हणजे कोणता करंट? ज्या करंटची मॅग्निट्यूड चेंज होते विथ रिस्पेक्ट टू टाईम आणि डिरेक्शन रिव्हर्स होती पिरियॉडिकली, तो म्हणजे अल्टरनेटिंग करंट। मग त्यानं पुन्हा काही ऑब्झर्वेशन रेकॉर्ड केले। वेन की इज ओपन देर इज नो करंट इन प्रायमरी कॉईल, at that time galvanometer connected to secondary coil will show null deflection. When key is closed, alternating current start flowing through primary coil. At that time galvanometer shows deflection which is connected to secondary coil. When direction of current is reverse in primary coil, deflection of galvanometer will also reverse. आता पुन्हा तेच, आता बघा सेकंडरी कॉईलमध्ये कुठेही EMFचा सोर्स नाही आहे, म्हणजे सेकंडरी कॉईलला जो गॅल्व्हनोमीटर कनेक्ट केला आहे त्याचं डिफ्लेक्शन फॉर एव्हर 0 राहायला पाहिजे। पण तुम्ही ज्या वेळेला प्रायमरी कॉईलमधून करंट पास करता त्यावेळेला इकडे गॅल्व्हनोमीटर डिफ्लेक्शन शो करतो, याचा अर्थ इथे पुन्हा काहीतरी होत आहे ज्याच्यामुळे EMF इंटरनली डेव्हलप होऊ लागला आहे। मग काय होत आहे? पुन्हा तेच काय होतं म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होत आहे। आता कसं चेंज होते बघा, इथे मॅग्नेट यूज केलेला नाही आहे, मग मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस कसं झालं? तर ते मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस कुणी केलं? प्रायमरी कॉईलमधून जो करंट पास होतोय त्यानं प्रोड्यूस केलं। आपण मागच्या टॉपिकमध्ये मॅग्नेटिक इफेक्टमध्ये स्टडी केलं आहे, इलेक्ट्रिक फील्ड अँड मॅग्नेटिक फील्ड्स आर सायमल्टेनियस फील्ड। एखाद्या पॉईंटला जर मॅग्नेटिक फील्ड असेल, इलेक्ट्रिक फील्ड असेल, तर त्या पॉईंटला बाय डिफॉल्ट अजून एक फील्ड प्रोड्यूस होतं, ते म्हणजे मॅग्नेटिक फील्ड असतं, बरोबर आहे ना? अकॉर्डिंग टू ओरस्टेड थेरी, इलेक्ट्रिक फील्ड अँड मॅग्नेटिक फील्ड आर सायमल्टेनियस फील्ड। ज्या पॉईंटला इलेक्ट्रिक फील्ड असतं त्या पॉईंटला बाय डिफॉल्ट अजून एक फील्ड प्रोड्यूस होतं, ते म्हणजे मॅग्नेटिक फील्ड। मग आता काय होतं बघा, ज्या वेळेला त्यानं की क्लोज केली, प्रायमरी कॉईलमधून अल्टरनेटिंग करंट फ्लो झाला, करंट फ्लो झाल्यामुळे मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस झालं। सेकंडरी कॉईल इज केप्ट व्हेरी क्लोज टू प्रायमरी कॉईल, सो सेकंडरी कॉईल लाईज इन अ मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस बाय प्रायमरी कॉईल। As a result of this, some magnetic flux will associate with secondary coil. आता अल्टरनेटिंग करंटची मॅग्निट्यूड टाइम सोबत चेंज होते। आता अल्टरनेटिंग करंटची मॅग्निट्यूड जर टाइम सोबत चेंज होत असेल तर ऑब्व्हियसली मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएटेड विथ सेकंडरी कॉईल पण काय होणार? चेंज होणार। ॲज अ रिझल्ट ऑफ दिस EMF विल इंड्यूस्ड इन सेकंडरी कॉईल विच प्रोड्यूस अन इंड्युस्ड करंट। लक्षात आलं? मगाशी तो पहिले 3 एक्सपेरिमेंट आपण स्टडी केले, तिथे मॅग्नेट यूज केलं होतं इन ऑर्डर टू प्रोड्यूस मॅग्नेटिक फील्ड। मग तिथे मॅग्नेटिक फ्लक्स चेंज करण्यासाठी आपल्याला रिलेटिव्ह मोशन करावी लागली। आता इथे रिलेटिव्ह मोशन करायची गरज नाही आहे, कारण त्यानं डायरेक्टली काय यूज केलं आहे? अल्टरनेटिंग करंट यूज केलं आहे, अल्टरनेटिंग करंटचा सोर्स यूज केला आहे। अल्टरनेटिंग करंट असतो त्याची मॅग्निट्यूड टाईमसोबत चेंज होते। आता अल्टरनेटिंग करंटची मॅग्निट्यूड टाईमसोबत चेंज झाली, त्यामुळे ऑब्व्हियसली मॅग्नेटिक फ्लक्स, मॅग्नेटिक फील्ड देखील चेंज होणार। आता मॅग्नेटिक फील्ड चेंज झालं की मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएटेड विथ सेकंडरी कॉईल देखील चेंज होणार। ॲज अ रिझल्ट ऑफ दिस EMF विल इंड्यूस इन सेकंडरी कॉईल विच प्रोड्यूस अन इंटरनल करंट कॉल्ड ॲज इंड्युस्ड करंट। क्लिअर झालं? तर आतापासून इथे हा टॉपिक संपेपर्यंत लक्षात ठेवायचं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन ह्याचं बेसिक रिजन, ह्याचं बेसिक कॉज काय असतं? चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स। ज्या ज्या वेळेला कॉईल किंवा एखादा कंडक्टर याच्यासोबतचं मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होईल त्या त्या वेळेला सर्किटमध्ये EMF इंड्यूस होईल आणि हा इंड्यूस EMF करंट डेव्हलप करेल, करंट प्रोड्यूस करेल, तो करंट म्हणजे इंड्यूस करंट। सो व्हेन
magnetic flux associated with coil will change and EMF will internally develop in a circuit which produce an internal current. This phenomenon is called as electromagnetic induction. EMF develop is called as induced EMF and current is called as induced current. लक्षात आलं. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन हे फिनॉमिनन जर कॅरी करायचं असेल तर आपल्याला मॅग्नेटिक फ्लक्स चेंज करावं लागेल. मग तुम्ही कॉईल आणि मॅग्नेट यूज करत असाल तर मॅग्नेटची किंवा कॉईलची मोशन केली, त्या मोशनमुळे मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होईल आणि EMF इंड्यूस होईल. तुम्ही जर अल्टरनेटिंग करंटचा सोर्स यूज करत असाल तर मग तिथे रिलेटिव्ह मोशन करायची गरज नाही आहे, कारण अल्टरनेटिंग करंटची मॅग्निट्यूड टाईमसोबत चेंज होते. ऑब्वियसली करंटची मॅग्निट्यूड चेंज झाली की मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस ड्यू टू करंट विल ऑल्सो चेंज. ॲज अ रिझल्ट ऑफ दिस मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएटेड विथ सेकंडरी कॉईल विल ऑल्सो चेंज अँड EMF विल इंड्यूस इन कॉईल. क्लिअर झालं. तर हे फिनॉमिनन म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. मग आता मॅग्नेटिक फ्लक्स, मॅग्नेटिक फ्लक्स फॉर्म्युला असतो वेक्टर B डॉट वेक्टर A. हे आपण मागच्या टॉपिकमध्ये स्टडी केलं आहे. मॅग्नेटिक फ्लक्स फॉर्म्युला काय असतो वेक्टर B डॉट वेक्टर A. सो फाय इज इक्वल टू BA कॉस थीटा. बी म्हणजे मॅग्नेटिक फील्ड, ए म्हणजे एरिया वेक्टर, ओके, किंवा क्रॉस सेक्शनल एरिया, आणि थीटा म्हणजे काय ओरिएंटेशन ऑफ मॅग्नेटिक फील्ड विथ रिस्पेक्ट टू एरिया वेक्टर. तर हा मॅग्नेटिक फ्लक्सचा फॉर्म्युला आहे. मॅग्नेटिक फ्लक्सचा फॉर्म्युला वेक्टर बी डॉट वेक्टर ए. सो इट इज BA कॉस थीटा. ओके. मग आता आपल्याला स्टडी करायचे आहेत फॅरेडे लॉज ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. फॅरेडेचा फर्स्ट लॉ, हे लॉ एक्झामला 3 मार्क्ससाठी वगैरे विचारतात. तो पहिला लॉ, वेन मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएटेड विथ कॉईल विल चेंज EMF विल इंड्यूस इन कॉईल. फर्स्ट लॉ, वेन मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएटेड विथ कॉईल विल चेंज EMF विल इंड्यूस्ड इन कॉईल. सेकंड लॉ, induced EMF lasts until change in magnetic flux will continue. Okay, induced EMF lasts until change in magnetic flux will continue. And third, EMF induced is directly proportional to rate of change of magnetic flux. So हे 3 लॉ, induced EMF is directly proportional to rate of change of magnetic flux. मी पुन्हा एकदा रिपीट करतो. फर्स्ट लॉ, when magnetic flux associated with coil will change EMF will induce in coil. Second, induced EMF lasts until change in magnetic flux will continue. Third law, induced EMF is directly proportional to rate of change of magnetic flux. Therefore, E is directly proportional to d phi upon dt. E is equal to constant into d phi upon dt. Constant ची व्हॅल्यू 1 आहे. Therefore, induced EMF आला E is equal to d phi upon dt. हा झाला फॉर्म्युला फॉर induced EMF. E is equal to d phi upon dt. ओके. आता E is equal to d by dt ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे B इंटू ए, बरोबर आहे. तर हे आलं E इज इक्वल टू A dB बाय dt इंड्युस्ड EMF. ओके. E इज इक्वल टू d phi अपॉन dt. d phi म्हणजे चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स, dt म्हणजे चेंज इन टाईम. सो मॅग्नेटिक फ्लक्सला मी पुट केलं B इंटू ए, मग ए कॉन्स्टंट आहे त्याला बाहेर ठेवलं dB अपॉन dt. म्हणजेच EMF इंड्यूस करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, मॅग्नेटिक फील्ड विथ रिस्पेक्ट टू टाईम चेंज करायला पाहिजे. मॅग्नेटिक फील्ड विथ रिस्पेक्ट टू टाईम चेंज झालं तर ऑब्व्हियसली मॅग्नेटिक फ्लक्स विथ रिस्पेक्ट टू कॉईल पण काय होणार, चेंज होणार आणि EMF इंड्यूस होणार. सपोज करा कॉईलला n नंबर ऑफ टर्न्स आहेत तर मग हा फॉर्म्युला येईल n d phi अपॉन dt. इफ कॉईल हॅज n नंबर ऑफ टर्न्स तर हा फॉर्म्युला आला E इज इक्वल टू
एन डी फाय अपॉन डी टी. ओके, मग ह्याच्यावरून इंड्यूस करंटचा फॉर्म्युला लिहूयात. करंट म्हणजे ई एम एफ डिवायडेड बाय रेजिस्टन्स. मग ई एम एफ किती आहे, डी फाय अपॉन डी टी आहे डिवायडेड बाय आर. सो इंड्यूस करंट आला डी फाय अपॉन आर डी टी. हा झाला इंड्यूस्ड करंट. ओके, आता इंड्यूस करंटचा फॉर्म्युला I is equal to d phi upon r dt. If coil has n number of turns, then it is n d phi upon r dt. ओके, मग आता इंड्यूस चार्जचा पण फॉर्म्युला तयार करूया. करंट म्हणजे dq अपॉन dt. मग करंटला dq अपॉन dt पुट केलं तर हे आलं d phi अपॉन r dt. दोन्ही साईडला डी टी कॅन्सल झालं. सो इंड्यूस चार्ज फॉर्म्युला आला डी फाय अपॉन आर. लास्ट इयरला नीटला या फॉर्म्युल्यावर एक न्यूमरिकल होतं. सो इंड्यूस चार्ज फॉर्म्युला काय आला, डी क्यू इज इक्वल टू डी फाय अपॉन आर. क्लिअर झालं. तर आज आपण काय काय स्टडी केलं बघा. आज आपण फॅरेडेज एक्सपेरिमेंट स्टडी केले. फॅरेडेचे 3 एक्सपेरिमेंट पहिल्यांदा आपण स्टडी केले. त्यात पहिल्या एक्सपेरिमेंटमध्ये त्यानं कॉईलला स्टेशनरी ठेवलं होतं आणि मॅग्नेटची मोशन केली होती. सेकंड एक्सपेरिमेंटमध्ये त्यानं मॅग्नेटला रेस्टला ठेवलं होतं आणि कॉईलची मोशन केली होती. थर्ड एक्सपेरिमेंटमध्ये त्यांनी दोघांनाही मूव्ह केलं होतं. बरोबर आहे. तर त्याच्यावरून त्यानं कन्क्लुजन ड्रॉ केलं की ज्या वेळेला रिलेटिव्ह मोशन होते, ड्यू टू रिलेटिव्ह मोशन मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएटेड विथ कॉईल विल चेंज अँड ई एम एफ विल इंटरनली डेव्हलप इन अ कॉईल. That phenomenon is nothing but electromagnetic induction. Okay, current EMF develop is called as induced EMF and current develop is called as induced current. Okay, त्यानंतर त्यानं दुसऱ्या केसमध्ये रिलेटिव्ह मोशन न करता 1-2 कॉईल यूज केले होते. एका कॉईलला प्रायमरी कॉईल म्हटलं होतं जिला कनेक्ट केलं होतं टू द सोर्स ऑफ अल्टरनेटिंग EMF आणि दुसऱ्या कॉईलला कनेक्ट केलं होतं गॅल्व्हनोमीटरला जिला सेकंडरी कॉईल म्हणत होता. मग प्रायमरी कॉईलमधून अल्टरनेटिंग करंट पास केला. आता अल्टरनेटिंग करंट इज अ व्हेरिएबल करंट. अल्टरनेटिंग करंट पास केला की ऑब्व्हियसली मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस झालं. सेकंडरी कॉईल प्रायमरी कॉईलनं जे मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस केले त्याच्यामध्ये होती. ड्यू टू व्हेरिएबल करंट मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएटेड विथ कॉईल विल चेंज अँड ई एम एफ विल इंड्यूस इन सेकंडरी कॉईल. तर आपल्याला असं देखील करता येतं. सो बेसिकली इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन ऑफ फिनॉमिनन जर कॅरी करायचं असेल तर आपल्याला मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएटेड विथ कॉईल चेंज करायला पाहिजे. बरोबर आहे. जोपर्यंत मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होत राहील तोपर्यंत ई एम एफ डेव्हलप होत राहील. ओके, ज्या इन्स्टंटला मॅग्नेटिक फ्लक्स कॉन्स्टंट झालं त्या इन्स्टंटला ई एम एफ इंड्यूस 0 झाला. लक्षात आलं. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे. मी पुन्हा पुन्हा सांगायचं कारण हेच की ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी कन्फ्युजन होतं. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचं बेसिक फिनॉमिनन बेसिक रिझन काय आहे, चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स. जोपर्यंत मॅग्नेटिक फ्लक्समधला चेंज कंटिन्यू होतोय तोपर्यंत ई एम एफ इंड्यूस होत राहील. ओके, आणि सर्किटमधून करंट फ्लो होत राहील. ज्या इन्स्टंटला मॅग्नेटिक फ्लक्स कॉन्स्टंट झालं ऑब्व्हियसली चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स 0 झालं तर ई एम एफ इंड्यूस पण 0 झाला आणि करंट देखील 0 झाला. ओके, त्यानंतर आपण स्टडी केलं फॅरेडे लॉज. ते 3 लॉज आहेत. मग त्याच्यावरनं आपण इंड्यूस ई एम एफचा फॉर्म्युला ऑब्टेन केला. तर इंड्यूस ई एम एफचा फॉर्म्युला असतो ई इज इक्वल टू डी फाय अपॉन डी टी. ओके, त्याच्यात जर फ्लक्सला पुट केलं तर ई इज इक्वल टू ए डी बी अपॉन डी टी. कॉईलला जर एन नंबर ऑफ टर्न्स असतील तर इंड्यूस ई एम एफ असेल एन डी फाय अपॉन डी टी. करंटचा इंड्यूस करंटचा फॉर्म्युलाला आय इज इक्वल टू डी फाय अपॉन आर डी टी. आणि इंड्यूस करंट इंड्यूस चार्ज फॉर्म्युलाला डी क्यू इज इक्वल टू डी फाय अपॉन आर. ओके, तर मी ह्याच्या नोट्स देखील लगेच सेंड करणार आहे. तुम्ही नोट्स लिहून घ्या आणि हा टॉपिक त्या नोट्स केअरफुली प्रिपेअर करा म्हणजे ह्या टॉपिकला अंडरस्टँडिंगला तुम्हाला बिलकुल प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे, लक्षात आलं. फॅरेडे लॉज खूप इम्पॉर्टंट आहेत जे 3 मार्क्ससाठी विचारतील. तर फॅरेडेचे 3 लॉज आहेत. पहिले 2 लॉचे फक्त स्टेटमेंट सांगायचे.
थर्ड लॉला मात्र स्टेट आणि प्रूव्ह करायचं. क्लिअर झालं. तर इंड्यूस ई एम एफचे 2 रिलेशन 3 रिलेशन, त्याच्यावरनं इंड्यूस करंटचं रिलेशन आणि इंड्यूस चार्जचं रिलेशन. ठीक आहे. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला स्टडी करायचं लेन्झ लॉ आणि त्याचा अकॉर्डन्स. थांबूया.